विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या पद्धतीने मराठीमध्ये आपण कॉचीज मीन व्हॅल्यू थेरम म्हणजे सीएमव्हीटी हा थेरम शिकणार आहोत. मित्रांनो, याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण रोल्स थेरम शिकलो, नंतर एलएमव्हीटी शिकलो, आता सीएमव्हीटी शिकतोय. सो ज्यांनी रोल्स थेरम आणि एलएमव्हीटीचे व्हिडिओ नसतील बघितले त्यांनी नक्की बघा. पुन्हा एकदा मी रिकॉल करून देतो. रोल्स थेरम आणि एलएमव्हीटी लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम हे दोन व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यानंतर सीएमव्हीटीचा आत्ताचा व्हिडिओ बघा, म्हणजे हा तुम्हाला लगेच कळेल. कारण या दोन व्हिडिओज मध्ये मी डिटेल मध्ये सगळं बेसिक कव्हर केलेलं आहे. सो ते बेसिक तुम्हाला इथे हे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी वापरावं लागणार आहे. मी असं गृहीत धरून चाललोय की हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही हा बघताय आणि त्या वेळी मी जातोय. ओके, त्यामुळे ह्या व्हिडिओत मी जास्त डिटेल मध्ये जाणार नाहीये, पण प्रॉब्लेम कसा सोडवायचा त्याच्या डिटेल मध्ये इथे स्टेप्स मी दिले आहे. आणि या वेळी मी तुम्हाला एक भारी इम्पॉर्टंट एक्झाम्पल सॉल्व करून दाखवणार आहे. त्याच पद्धतीने काही होमवर्क देईल, तेही घरी सोडवा. बस सीएमव्हीटी वर कुठलाही प्रश्न आला, कुठलाही कॉलेज युनिव्हर्सिटी असो, तुम्ही आरामात सॉल्व करू शकता. बघा मित्रांनो, सीएमव्हीटीचा कुठलाही प्रश्न आला ना, या तुम्हाला 5 स्टेप फॉलो करायचे आहेत. काय स्टेप आहे? पहिलं, फंक्शन कंटिन्युअस आहे की नाही क्लोज इंटरव्हल मध्ये हे चेक करायचं. नंतर फंक्शन डिफरन्शिएबल आहे की नाही ओपन इंटरव्हल मध्ये ते चेक करायचं. हे कसे चेक करायचे कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल आहे याचं बेसिक मी पहिल्या रोल्स थेरम आणि एलएमव्हीटी मध्ये डिटेल मध्ये सांगितलं आहे. ते व्हिडिओ बघा, नंतर हे बघा, तेव्हाच हे समजेल. आता मी इथून पुढे पटापट जाणार आहे. ओके, जर या दोन कंडिशन्स आहे, या कंडिशन जर तुमच्या सॅटिस्फाय झाल्या तरच तुम्हाला खाली जायचं, नाही तर प्रॉब्लेम इथेच तुमचा संपणार आहे. ओके, मग या दोन सॅटिस्फाय झाल्यानंतर काय करायचं? पुढच्या स्टेपला एफ ऑफ ए, एफ ऑफ बी, जी ऑफ ए, जी ऑफ बी काढायचा. त्याच्या पुढच्या स्टेपला दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, एफ ऑफ एफ डॅश एक्स, जी डॅश एक्स. नंतर एक्स ला कंपल्सरी सी ठेवायचं, म्हणजे हा एफ डॅश सी, जी डॅश सी ची किंमत भेटेल. नंतर लास्ट स्टेपला आपण सीएमव्हीटीचा हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला ऑपरेट करायचा आणि नंतर सी काढायचा आणि चेक करायचा तो आपल्या बरोबर मीन व्हॅल्यू थेरम आहे ना, सो दिलेल्या इंटरव्हलच्या मध्ये सी ची व्हॅल्यू येते की नाही. एकदम सोपे 5 स्टेप आहे. ऍक्च्युअल एक्झाम्पल वरून समजून घेऊया. बघा, एक इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. व्हेरीफाय सीएमव्हीटी फॉर एक्स स्क्वेअर अँड एक्स क्यूब इन इंटरव्हल 1 to 2. चला स्टार्ट करूया. आता बघा, हे दिलेले जे फंक्शन्स आहे हे कंटिन्युअस आहे का? पहिल्या दोन स्टेप काय? कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल. सो दोन्ही कंटिन्युअस आहे, डिफरन्शिएबल आहे का? हो, दोघं पण एक्स स्क्वेअर आणि एक्स क्यूब दोघे पण कंटिन्युअस आहे, डिफरन्शिएबल आहे. एक्स स्क्वेअर आणि एक्स क्यूब दोघं पण फंक्शन कंटिन्युअस आहे, मग ते डिफरन्शिएबल पण आहेत. हे कसं ओळखायचं हेच मी रोल्स थेरम मध्ये डिटेल मध्ये बेसिक मध्ये सांगितलंय. पुन्हा सांगतोय, पुन्हा ते बेसिक बघून घ्या तरच हे समजेल तुम्हाला. ओके, येस. सो आता सोल्युशन मध्ये पहिली स्टेप येणार आहे आपली. फटाफट लक्ष द्या. फर्स्ट स्टेप, एफ ऑफ एक्स म्हणजे याला म्हणायचं एक्स स्क्वेअर इज कंटिन्युअस. ओके, दोन्ही एकत्र लिहूया. एफ ऑफ एक्स एक्स स्क्वेअर आला तुमचा आणि जी ऑफ एक्स, दुसऱ्याला जी ऑफ एक्स म्हणा, याला एफ ऑफ एक्स म्हणायचं, याला जी ऑफ एक्स म्हणायचं, एक्स क्यूब. ओके, आर कंटिन्युअस. कुठे कंटिन्युअस आहे? क्लोज इंटरव्हल मध्ये 1 to 2. नंतर कंटिन्युअस आहे म्हणजे हे दोघं डिफरन्शिएबल पण आहे. ही स्टेप फर्स्ट आहे, स्टेप 1. आता स्टेप 2. सो एफ ऑफ एक्स व्हॅल्यू लिहिण्याची गरज नाही, जी ऑफ एक्स आर डिफरन्शिएबल, दोघं डिफरन्शिएबल पण आहे. व्यवस्थित लक्ष द्या. असंच प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचं तरच फुल मार्क भेटेल. कुठे? ओपन इंटरव्हल. इथे क्लोज इंटरव्हल, इथे ओपन इंटरव्हल. ओके, सो मित्रांनो, पहिल्या स्टेप मध्ये कंटिन्युअस केलं, दुसऱ्या स्टेप मध्ये डिफरन्शिएबल केलं. आता स्टेप 3. स्टेप 3 मध्ये काय करतो बघा, ही झाली स्टेप 3 मध्ये काय आपल्याला फाइंड एफ ऑफ ए, एफ ऑफ बी, जी ऑफ ए, जी ऑफ बी ह्या किमती काढायच्या आहे. सो चला एफ ऑफ एक्स लिहून घेऊया. एफ ऑफ एक्स काय? एक्स स्क्वेअर. इकडे जी ऑफ एक्स, जी ऑफ एक्स काय? एक्स क्यूब. इंटरव्हल काय? 1 to 2. बरोबर. चला सॉल्व करूया आता. आता हा झाला ए, हा झाला बी. सो इथे टाकायचं एफ ऑफ एक्स जागी ए टाका आणि इकडे ए ची किंमत ए काय? 1. 1 चा स्क्वेअर किती आला? 1. एफ ऑफ एक्स जागी बी टाका, बी ची किंमत टाका इकडे, बी ची किंमत काय? 2. 2 चा स्क्वेअर किती आला? 4. इकडे पण सेम, जी ऑफ ए, ए ची किंमत काय? 1. 1 चा क्यूब इट इज 1. जी ऑफ एक्स जागी बी, बी ची किंमत काय? 2. 2 चा क्यूब किती आला? 8. बरोबर. आता स्टेप 3 झाली. स्टेप 4. स्टेप 4 मध्ये काय करायचं आपल्याला? आता एफ डॅश एक्स, जी डॅश एक्स डेरिव्हेटिव्ह काढायचा. डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर कंपल्सरी एक्स ला सी ठेवायचा, म्हणजे एफ डॅश सी आणि जी डॅश सी भेटेल. कळतं? या स्टेप फॉलो करायच्या. सो स्टेप नंबर 4.
चला एफ ऑफ एक्स लिहिला मी, तो आहे एक्स स्क्वेअर, त्याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. ओके, एक्स ला ठेवा सी, एक्सच्या जागी सी पुट करा, सो एक्सच्या जागी सी टाकला, 2c आलं. डेरिव्हेटिव्ह कसे काढायचे डिटेल मी व्हिडिओ युट्यूबला दिलाय, बेसिक डेरिव्हेटिव्ह तो बघा, M1 M2 M3 M4 काही असो आरामात सॉल्व्ह होतील. तो डेरिव्हेटिव्ह व्हिडिओ डिटेल मध्ये बघा, खूप सोप्या पद्धतीने डेरिव्हेटिव्ह मी शिकवले. जी ऑफ एक्स काय आहे एक्स क्यूब, त्याचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश एक्स, इट इज 3x स्क्वेअर, सो एक्स ला कंपल्सरी ठेवायचा c, 3c स्क्वेअर. आलो इथपर्यंत? बघा ही स्टेप झाली. आता काय करायचं, एलएमईटीचा फॉर्म्युला वापरायचा. मित्रांनो पहिल्या 2 कंडिशन जर सॅटिस्फाय होतात तरच खालच्या 3 कंडिशन सोडवायच्या. पहिल्यापैकी एक जरी कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली, प्रॉब्लेम तिथेच संपेल. तसा पण प्रॉब्लेम मी एक घेणार आहे. ओके, आणि खाली जायचं नाही. सो लक्षात ठेवा, पहिल्या 2 कंडिशन खूप महत्वाच्या आहे. मी रोल्स थेरम मध्ये पहिल्या 2 कंडिशन कशा सोडवायच्या ते शिकवलंय, आणि एलएमईटी मध्ये आता पुढच्या ह्या 3 कंडिशन शिकवल्या. सो रोल्स थेरम आणि एलएमईटी बघून घ्या आधी, म्हणजे हा एकदम सोपा जाईल. यस, नेक्स्ट आता आलं कंडिशन नंबर 5, स्टेप 5 आपला बाय सीएमव्हीटी. सीएमव्हीटीचा फॉर्म्युला काय, फॉर्म्युला आपल्याकडे एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए इज इक्वल टू एफ डॅश सी अपॉन जी डॅश सी. आपला फॉर्म्युला, चला फॉर्म्युलात किमती टाकूया फटाफट. एफ ऑफ बी किती आहे 4, एफ ऑफ ए 1, 4 मायनस 1, जी ऑफ बी आहे 8 वजा 1, एफ डॅश सी 3c स्क्वेअर आणि सॉरी 2c आणि हा 3c स्क्वेअर, 2c आणि 3c स्क्वेअर. ओके, चला सिंप्लिफाय करूया. किती आलं हे 3/5, सॉरी 3/7, 3 आणि 7 हे, हा एक सी गेला, हा एक सी गेला, 2/3c. बरोबर. पुढे बघा आता हा सी काढायचा. सी वर कसं येईल, हे इकडे येईल, हे इकडे येईल, इकडे आता मल्टिप्लाय होईल, म्हणजे काय येईल बघा 3/7 इंटू हे इकडे आता मल्टिप्लाय उलट होईल, कसं येईल 3/2 इज इक्वल टू इथे राहिला 1/c. किती आलं हे 3 त्रिक 9, 9/14 इज इक्वल टू 1/c. आता हे उलट करावं लागेल. सो c/1 इज इक्वल टू 14/9, म्हणजे c किती आला आपला 14/9, भागाकार होत नाही. सो हा आला तुमचा c 14/9. म्हणजे कॅल्सी टाकूया, कॅल्सी, यस कॅल्सी चेक करावं लागेल. 14/9 किंवा साधा भागाकार करा, 1.55 बघायचा. आता हा सी आलाय तो आपला याच्या इंटरवल मध्ये आहे की नाही चेक करावं लागेल आपल्याला. सो आता लास्ट स्टेप करायची, स्टेप नंबर 6, एक्सिस काढायची. बघा आपले पॉइंट काय 1 to 2, 1 to 2 म्हणजे इकडेच येणार 0 1 2. बरोबर. चला आपलं काय 1 आणि 2 आहे, हा 1 आणि हा 2 हे एंड पॉइंट आहे. आपला काय आला 1.55, म्हणजे ऑब्विसली बरोबर मध्येच आला. सो c इज इक्वल टू 1.55. मग आपण काय म्हणणार, हेन्स c लाय इन, कशात लाय झाला c, या 1 to 2 मध्ये लाय होतोय, आणि म्हणून आपण म्हणायचं हेन्स therefore CMVT व्हेरीफाईड. झाला 5 मार्कचा, 6 मार्कचा, 7 मार्क, 8 मार्क, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीला वेगवेगळ्या मार्कला. बघा असा हा प्रॉब्लेम आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. किती स्टेप केले आपण, 6 स्टेप, एकदम सोप्या आहे. या 6 स्टेप फॉलो करायचे आपल्याला. ओके, बघा काय केलं, पहिल्यांदा चेक करायचं डिफरन्शिएट कंटिन्युअस आहे का, नंतर डिफरन्शिएबल आहे का, नंतर तो त्याचा एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स घ्यायच्या, त्यांच्यात एबीच्या किमती टाकायच्या, व्हॅल्यू काढायचे, त्यांचे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे, एक्सच्या जागी सी ठेवायचा, नंतर आपला सीएमव्हीटीचा फॉर्म्युला किमती टाकायचं, जस्ट सिम्प्लिफाय करायचं, सी ची किंमत काढायची, बघायची ती दिलेल्या इंटरवल मध्ये येते की नाही, आली तर म्हणायचं इट इज व्हेरीफाईड. ओव्हर. कळालं तुम्हाला मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सीएमव्हीटी सांगितलं आहे. आता एक प्रॉब्लेम होमवर्क करा, हा एक इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. एफ ऑफ एक्स ई रेज टू एक्स, जी ऑफ एक्स ई रेज टू मायनस एक्स, इंटरवल दिलाय ए बी. सॉल्व्ह करा सेम पद्धतीने, शेवट सी ची किंमत a+b/2 भेटेल, आणि म्हणायचं हा याच्यामध्ये येतो इंटरवलच्या, ऑब्विसली या दोघांच्या मध्येच येणार आहे, कारण याचा हा ऍडिशनचे ऍव्हरेज आहे ना, सो याच्यामध्येच येणार आहे, म्हणून तुमचा सीएमव्हीटी व्हेरीफाय होईल. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, घरी करा. अजून एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, भरपूर पेपरला विचारलाय, सेम पद्धतीने एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स दिलाय, इंटरवल a to b दिलाय, सॉल्व्ह करा
आणि सी ची किंमत येईल √AB आणि ऑब्विसली √AB ही काय होईल याच्या आतच येणार आहे, कारण यांची व्हॅल्यू रूट मधली व्हॅल्यू गिवन नंबरची रूट मधली व्हॅल्यू गिवन नंबर पेक्षा छोटीच असते, म्हणून हा सी यांच्यामध्येच येणार आहे, मग हा व्हेरीफाई. सो मित्रांनो अशा प्रकारे आता मी पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला सीएमव्हीटी शिकवलं आहे. सीएमव्हीटी बघा आपण काय काय बघितलं, मी सांगितलं हे 2 थेरम बघा म्हणजे हा लवकर समजेल. मी कळकळीने का सांगतो, मला माहिती तो फ्लो असतो. सो आता ते फॉलो करा. यस बघा या स्टेप आहे. पहिल्यांदा कंटिन्युअस बघायचं, डिफरन्शिएबल बघायचं, इंटरवल पण चेंज आहे, इंटरवल चुकीचे लिहिले तर मार्क भेटत नाही. नंतर एफ ऑफ बी जी ऑफ बी काढायचा, डेरिव्हेटिव्ह काढायचे, एक्स ला सी ठेवायचा, फॉर्म्युला घ्यायचा, फॉर्म्युल्यात किमती टाकायच्या, सी फाइंड करायचा. या पद्धतीने सी फाइंड केलं की तो चेक करायचा मध्ये येतो की नाही. सो मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने मी पूर्ण इंजिनिअरिंग मॅथ शिकवत असतो, मराठीमध्ये शिकवत असतो. तुम्हाला ह्याच पद्धतीचे डिटेल व्हिडिओ अजून तुम्हाला बघायचे असेल तर नक्की आपलं पर्पल आर्ट ऍप्लिकेशन आहे, त्याच्यावर मी डिटेलमध्ये सगळे इंजिनिअरिंगचे M1 M2 M3 M4 मी स्वतः शिकवले आहेत, स्टॅटिस्टिक वगैरे. सो तुम्ही आपले कोर्सेस डाउनलोड करू शकता, कोर्सेस सबस्क्राईब करू शकता, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये हे सगळे लेक्चर तुम्हाला बघायला भेटतील. आणि ज्या पद्धतीने मी मराठी सोप्या पद्धतीने शिकवतो ते बघा, आणि तुमचं कुठलंही कॉलेज युनिव्हर्सिटी असून नक्की तुम्ही टॉप करायला एवढ्या सोप्या वेने मी शिकवला आहे. सो हा व्हिडिओ बघितल्यानंतर इथे 2 अनसॉल्व प्रॉब्लेम जे आहे होमवर्कचे ते करा आणि बघा प्रश्नपत्रिका घ्या, तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम सोडू शकता. चॅनल सबस्क्राईब करा, पर्पल आर्ट ॲप डाउनलोड करा. थँक्यू.